राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात पुणे गुलटेकडी, मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 28 नोव्हेंबर 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, सुरुवात आपण करूयात पुणे गुलटेकडी येथून. पुणे गुलटेकडीत आज गोल्टी कांदे 700 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर गोल्टा 1100 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मीडियम कांदा 1400 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर मोठे भारी माल 1600 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडी येथे विकलेला आहे. टॉप कांद्याचा अगदी एक अर्धा लॉट 1800 रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडी येथे कांदे विकलेले आहेत. तर मुंबई येथे 95 कांदा गाड्यांची आवक झाली होती. सफेद कांदे 2500 ते 3500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. त्याखालोखाल जुने गोळा साईज कांदे 1600 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे आज मुंबई येथे विकले. जुने सुपर कांदे 1400 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 1 प्रतीचे जुने कांदे 1100 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 2 प्रतीचे कांदे 700 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. जुनी गोल्टा गोल्टी 400 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकली. नवीन कांदा हा काही लॉट म्हणजेच मोठा साईज कांदा 1200 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. त्याखालोखाल सुकलेला नवीन कांदा 800 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नवीन कांदा सुकलेला गोल्टा 300 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे. मित्रांनो, पुणे गुलटेकडी मुंबई येथे कांद्याचे भाव हे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत. तर इकडे हैदराबाद येथे 70 कांदा गाड्यांची आवक झाली होती. 1-2 लॉट 2200 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत जुने कांदे हैदराबाद येथे विकले. तर बिग बेस्ट कांदे 1800 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदे 1700 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदा 1400 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. कर्नाटकाचे नवीन कांदे 100 रुपयापासून 1800 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेले आहेत. तर मित्रांनो, हैदराबाद येथेही कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळत आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.